मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर नांदगाव आणि दिघी कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती असेल की आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. नांदगाव दिघी सामना सुरू नाही करायचा. नांदगाव दिघी सामना स्टॉप करायचा. त्यांचे 12 प्रतिनिधी हजर नाहीत. नांदगाव संघाचा 12वा प्रतिनिधी आल्याशिवाय सामना सुरू करायचा नाही. नांदगाव संघ सामना स्टॉप करायचा आहे. सामना स्टॉप कर. मग भले ते 3 चेंडूचा सामना झाला तरी चालेल. तर सामन्याला सुरुवात होता आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली होती ती नांदगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि दिघी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. दिघी संघाकडून सलामीसाठी आलेले आहेत ते शार्दूल आणि महेश स्ट्राईकला येते. महेश आणि नॉन स्ट्राईकला येते शार्दूल. गोलंदाज रोहित. षटकाची पहिला चेंडू. संघर्ष दिघी आणि नांदगाव असा सामन्याला पाहायला मिळतोय. नांदगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन येत ते रोहित. स्ट्राईकला येते मनीष आणि नॉन स्ट्राईकला आहेत शार्दूल. षटकातील पहिला चेंडू रोहित यांचा. आणि यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ताकद इथं कमी पडली आणि फॉलो थ्रू मध्ये मात्र सोपा असा झेल पकडलाय तो रोहित यानं आणि पहिला हादरा बसतो तो संघर्ष इलेव्हन दिघी संघाला बाद होणारा फलंदाज महेश. आणि महेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात ते प्रभाकर. नवीन फलंदाज प्रभाकर. स्ट्राईकला येते प्रभाकर तर नॉन स्ट्राईकला येते शार्दूल. गोलंदाज रोहित. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू मध्ये मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला. तो आपल्या संघाला अतिशय चांगली अशी गोलंदाजी राहिली ते रोहित यांची. षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज रोहित. समोर फलंदाज आहे ते प्रभाकर. नांदगाव विरुद्ध संघर्ष इलेव्हन दिघी असा सामना. आणि यावेळी मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो तो कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये डीप म्हणून क्षेत्रक्षक वेगाने चेंडू पण चेंडू अडवते फेकते तद्वर मात्र मिळणारी एक धाव. संघर्ष इलेव्हन दिघी या संघाने यावर्षी जो याच मैदानावर कोहली चषक झाला होता त्या कोहली चषकामध्ये पाहायला गेलं प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला होता तो संघर्ष दिघी. आणि तोच संघ मात्र आपल्या मैदानाच्या आत पाहायला मिळतो. आणि यावेळी मात्र क्लीन बॉल दांडी गोल चलो मेरे भाई तंबू की ओर. आणि हा दुसरा हादरा बसतोय तो म्हणजेच संघर्ष इलेव्हन दिघी संघाला अतिशय चांगली अशी गोलंदाजी राहिली ती रोहित याने. आणि रोहित याने आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या
1 आणि गडी बाद केले ते 2. काय गोलंदाजी राहिली, कारण संघर्ष 11 दिघी हा संघ गेल्या रविवारी याच मैदानावर जो कोळी चषक संपन्न झाला होता 14 गावांचा, आणि त्या 14 गावांच्या कोळी चषकामध्ये हा संघ मात्र अंतिम विजेता संघ ठरला होता. आयोजक होते RCC क्रिकेट संघ रहाटाड कोळीवाडा. संघर्ष 11 दिघे आणि यंग बॉयज रहाटाड या 2 संघामध्ये फायनलचा सामना तो झाला होता आणि 2 धावांनी मात्र त्यावेळी दिघी संघ विजयी झाला होता. तोच संघर्ष 11 दिघी आज मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी स्ट्राईकवर आहेत ते हितेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रभाकर. आणि यावेळी मात्र चेंडूला सन्मान देतो. चेंडू जातोय तो डिक्लर झोन मध्ये आणि या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर चेंडू पूर्ण झाले ते 4. अक्षरशः या गोलंदाजानं संघर्ष 11 दिघी संघाच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात असंच वाटतंय. परंतु यावेळी मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला एक प्रतिम असा झेल पकडला जातोय आणि हा 3रा हातला बसतोय. तो फलंदाज हितेश यांच्या माध्यमातून चेंडू पूर्ण झाले ते 5. पहिल्या षटकात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3-5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच संघर्ष 11 दिघी संघाच्या एक पाहायला गेलो तर संकटात सापडलाय तो संघर्ष 11 दिघी संघ. परंतु याही संकटातून बाहेर पडण्याची हिंमत नेहमीच राखतात ते म्हणजे संघर्ष 11 दिघी. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही हरलात तरी चालेल, परंतु हिंमत मात्र कदापि हरवू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आणि आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही सांडलात तरी चालेल, परंतु आशा मात्र कदापि सांडू देऊ नका, कारण हीच आशा तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देते. आणि तसंच काहीतरी करावं लागेल ते म्हणजेच संघर्ष 11 दिघी संघ. आणि यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू परंतु तिथे घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी केली ते समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक काढून प्रथम फलंदाजी करताना संघर्ष 11 दिघी संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 3. काय गोलंदाजी राहिली हितेश यांची, रोहित यांची. त्याने एकूण धावा खर्च केल्या त्या 3 आणि गडी बाद केले ते 3. द्वेष घागरी वैयक्तिक पहिला आणि डावातील 2रं षटक घेऊन येतात. काय दिवेश आग्रावकर वैयक्तिक पहिला आणि डावातील 2रं षटक घेऊन येत आहेत ते दिवेश. 2रं षटक दिवेश यांचं. पहिलं षटक फेकलं होतं ते रोहित यानं आणि त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या त्या 3 आणि गडी बाद केले होते ते 3. अतिशय चांगली किफायतशीर अशी गोलंदाजी राहिली ती रोहित यांची. आणि रोहित यांचं षटक संपल्यानंतर 2रं षटक घेऊन येतात ते दिवेश. आणि यावेळी मात्र हाफ टॅकल चेंडू आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेतोय फलंदाज प्रभाकर आणि त्याच्या बॅट मधून येतो हा खणखणी षटकार. काय फटका सजवला, अगदी कव्हर पॉइंटच्या वरून सजवलेला हा फटका. जे धावा मिळतील त्या 6 आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 9. या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज दिवेश. पहिलं षटक फेकलं होतं रोहित याने आणि रोहित याने मात्र 3 धावा खर्च करत 3 बळीच आपल्या संघाला मिळवून दिलं होतं. आणि रोहित यांचं षटक संपल्यानंतर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल झाले ते दिवेश. आणि दिवेश आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एक षटकार बहाल केला तो अपोजिट संघाला. आणि यावेळी मात्र त्या दिशेने लगावलेला हा फटका चेंडू जातोय कव्हर डिक्लेअर झोन मध्ये.
आणि एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पदार्पण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 10. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 10 अशी धावसंख्या आपल्याला संघर्ष 11 दिघी संघाची पाहायला मिळते. अतिशय संकटात सापडला तो संघर्ष 11 दिघी संघ. तर षटकातील पुढील चेंडू दिवेशांचा वैयक्तिक पहिल्या डावातील दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज दिवेश. स्ट्राईकवर आहेत ते प्रभाकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते राहुल. आणि हा टॅकल चेंडू आणि त्याच्यावर केला गेलेला हा प्रहार. हो 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 काय झेल पकडलाय. सुपर झेल अगदी बॅकवर्ड डिप्स करून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आला आणि एका हाताने हा झेल पकडला. हा झेल नव्हता तर त्यांनी झेल बनवून घेतला क्षेत्ररक्षक प्रतीक यानं. आणि इथं मात्र गडी क्रमांक 12 होतो तो चौथा संघर्ष 11 दिघी संघाचा. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघर्ष दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघर्ष 11 दिघी संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 10. नवीन येणारा फलंदाज गोवर्धन. स्ट्राईकला येते गोवर्धन आणि नॉन स्ट्राईकला येते राहुल. गोलंदाज दिवेश. षटकातील चौथा चेंडू आणि हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा इथं कोणत्याही प्रकारचा मात्र संपर्क झालेला नाही. चेंडू धावसंख्या येते 10. षटकातील 5वा चेंडू गोलंदाज दिवेश. आणि यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज लागून चेंडू जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लाच्या स्वरूपामध्ये मिळते फक्त 1 धाव. आणि या एकेरी धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू वैयक्तिक पहिल्या डावातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज दिवेश. आणि ह्यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु या चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेता आलेला नाही तो या फलंदाजाला. आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना संघर्ष 11 दिघी संघाची धावसंख्या झाली ती 11. गडी बाद झाले ते 4 बाद 11 अशी धावसंख्या आपल्याला धावपटलावर पाहायला मिळते. ती म्हणजेच संघर्ष 11 दिघी संघाची. पहिलं षटक फेकलं होतं ते रोहित यांनी धावा खर्च केले ते 3 आणि गडी बाद केले ते 3. दुसरं षटक फेकलं ते दिवेश याने त्यांनी धावा खर्च केल्या त्या 8 आणि गडी बाद केले ते 1. म्हणजे दोन्ही गोलंदाज चांगली अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र वैयक्तिक पहिला आणि डावातील शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज तुषार. स्ट्राईकवर आहेत ते राहुल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते गोवर्धन. षटकाचा पहिला चेंडू आणि यावेळी मात्र हाफ टॅकल चेंडू होता. आणि हा चेंडू खेळण्यासाठी मात्र भरपूर असं टायमिंग होतं ते या फलंदाजाकडे परंतु या टायमिंगचा मात्र वापर करता आलेला नाही. तो फलंदाज राहुल यांना काहीसा कमी गतीने फेकला चेंडू. हाफ टॅकल चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा मात्र संपर्क झालेला नाही.
आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली या गोलंदाज तुषार यांची. लगातार 2 चेंडू मात्र निर्धाव फेकताना पाहायला मिळतोय. तो तुषार फलंदाज आहेत ते राहुल सारख्या फलंदाजासमोर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे तुषार. षटकातील 3रा चेंडू आणि यावेळी मात्र ऑन साईडला जोरदार हिट केला जातोय, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज बाद. आणि 5वा हादरा बसतोय तो म्हणजे संघर्ष 11 दिघी संघाला. राहुल तांदळ बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झाले, तो कुंदन गोवारी. स्ट्राईकला ते कुंदन गोवारी आणि नॉन स्ट्राईकला ते गोवर्धन. धावसंख्या 5 बाद 11 अशी संघर्ष 11 दिग्गज संघाची धावसंख्या आपल्याला धावपटलावर पाहायला मिळते. षटकातील 4था चेंडू आणि यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज लागून चेंडू मात्र विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा 6वा हादरा बसतोय. तो संघर्ष 11 दिग्गज संघाला बाद होणारा फलंदाज कुंदन आणि कुंदन बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झाले, ते प्रवीण रवी. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या ते 11 5 बाद 11 अशी धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाज आहेत ते तुषार. या तिन्ही गोलंदाजांनी मात्र अतिशय चांगली अशी गोलंदाजी हाताळलेली आहे. षटकातील 4था चेंडू आणि यावेळी ऑफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूला मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढतात. चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणी षटकार. काय फटका सजवला, अगदी जाग्यावरूनचा हाफ टॅकल चेंडू होता आणि या चेंडूला मात्र एक शैलीदार पद्धतीने मात्र हा फटका सजवला गेला 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते, ती म्हणजेच 17 या धावसंख्येवर षटकातील शेवटचा चेंडू. आणि यावेळी बॅटची एज लागून चेंडू जातोय दिक्कल झोन मध्ये आणि अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपुष्टात येतोय. आणि प्रथम फलंदाजी करताना संघर्ष 11 संघाने एकूण धावा केल्या ते 18 आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान ठेवलं ते नांदगाव संघासमोर. आणि या 19 धावसंख्येचा पाठलाग क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कशा पद्धतीने होईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया आमचे परम मित्र आणि आजचे बर्थडे बॉय आयोजक श्री विनोद दादा मानकर यांच्या गोड आणि सुमधुर वाणीतून. हॅलो, चालू सामना आहे तो नांदगाव वाघोबा नांदगाव विरुद्ध संघर्ष 11 दिघी. 2 संघांच्या दरम्यान मातबगर दोन्ही संघ, एक संघ श्रीवर्धन तालुक्यातील आणि एक संघ तो नांदगाव मुरुड तालुक्यातील, असे दोन्ही मातबगर संघ ज्यांचं नाव दिघी संघाच्या या मैदानावरती लक्की आहे की खरोखरच कोळी चषक राठाड संघाने भरला होता आणि त्यामध्ये 2 वर्ष बघतोय तर दिघी संघ हाच विजयी होतोय आणि पहिला नंबर नेतोय. खरोखरच मानावं लागेल दिघी संघाला. आता 3ऱ्या वर्षी काय करतात दिघी संघ, हॅट्रिक मारते का पराजित होतात ते पाहूया. सामन्याला सुरुवात, एक देखणा आणि सुंदर सुरेख सामना आपल्या पाहण्यास मिळतोय तो संघर्ष दिघी विरुद्ध नांदगाव वाघोबा क्रिकेट संघ नांदगाव या 2 संघाच्या दरम्यान होणारा सामना. त्यानंतर होणारा सामना आहे तो करंजणी विरुद्ध वलवट मुबीनभाई, ज्यांचं नाव श्रीवर्धन तालुक्यामध्ये लौकिक आहे असे सर्वांच्या आवडीचे मुबीनभाई, ज्यांना क्रिकेटचा कधीही गर्व नाही असे मुबीनभाई आपला संघ घेऊन आता थोड्याच वेळात या संघाच्या सामन्याच्या नंतर येणार आहेत.
ज्यांना क्रिकेटची माहिती आहे, पूर्ण निवांतपणाने कुठलाही वाद न करता खेळणारा असा संघ वलवटी मुबिन श्रीवर्धन तालुक्यातील. दिघीच्या आजूबाजूचं गाव आहे वालवटी. वालवटी गाव दिघीवाल्यांना माहिती आहे की त्यांच्या बाजूचंच गाव आहे. मागेही माझ्या स्पर्धेमध्ये ओल मैदानमध्ये दिघी विरुद्ध नानवली या अमोल नागतीचा संघ खेळला गेला होता ओल मैदान या ठिकाणी. चला सामन्याला सुरुवात करा. लंकेश पंच आणि लेखंपर इर्शाद दांडेकर, ज्याने मला वर्षभर सहकार्य दिले आहे ते माझ्या मांदाड गावातील आमचे मित्र परम मित्र इर्शाद भाई दांडेकर स्पर्धेला खरोखरच माझ्या पंचांची भूमिका पार पाडतात, कारण दोन्हीही गाववाले आहोत. आणि याच मैदानावर पुढच्या रविवारी शनिवार रविवारी यूट्यूबच्या माध्यमातून वसंतराव मंडलिक साहेब आणि जनार्दन रामचंद्र चुनेकर साहेब यांच्या स्मरणार्थ चषक आयोजित केलेला आहे. त्या स्पर्धेमध्ये ह्याच लाईव्हवाल्यांना आम्ही आजच सांगणार आहोत की तुमच्या लाईव्हची आम्हाला गरज आहे आणि ती 2 दिवस स्पर्धा मी इथे करणार आहे. खरोखरच या स्पर्धेमध्ये यश येऊ दे. केदार जन्नी माते आणि वाघेश्वरीच्या कृपेने, मुंबादेवीच्या मातेच्या आशीर्वादाने सामन्याला मारला फटका, सुंदर फटका, 1 धाव पूर्ण. नांदगाव संघाचं खातं खोलेलं आहे. रोहित स्ट्राईकला रोहित आणि नॉन स्ट्राईकला सिद्धेश. आता मला वाटते सिद्धेश स्ट्राईकला आलेला आहे आणि नॉन स्ट्राईकला रोहित आलेला आहे. चला करंजडी संघ संदीप आपला संघ घेऊन तयार राहायचा आहे. लगेच सामना चालू होणार आहे. आणि सुरेख चेंडू टाकलेला आहे, बाणावं लागेल. सुरेख आणि देखना चेंडू. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा तसेच खरोखरच सामना जो खेळला जातोय तो अतिरिक्त चेंडू आणि खरोखरच एक देखणा सामना आपल्या समोर खेळला जातो. तो दिघी वर्सेस वाघोबा नांदगाव संघ मुरुड तालुक्यातील आणि श्रीवर्धन तालुक्यातील. खरोखरच मानावं लागेल तीन धावा झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 4 बॉल 3 धावा. आणि खरोखरच मानावं लागेल ते आज या ठिकाणी सामना चालू आहे तो दिघी वर्सेस वाघोबा नांदगाव. आणि पंचांचा इशारा वाईट. पंच लंकेश्वरी एक नावाजलेला क्रिकेटपटू खामदे भोगेश्वर खामदे संघाचा वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. आणि मला खरोखरच या महादेवकोळी समाजाच्या 13 गावातील सर्व संघ, जरी त्यांच्यात मी खेळत नशील, त्याच्या स्पर्धेला मी नसतो, पण सगळ्या स्पर्धेला कप बिप देत असतो, परंतु माझ्या समाजाबद्दल मला अभिमान आहे. आणि त्या अभिमानाच्या बलावर माझे सर्व खेळाडू माझ्या स्पर्धेला येतात. तोच माझा खरं पुण्याईचा भाग असेल. आणि संघाची धावसंख्या 5 धावांवर खेळते तो नांदगाव वाघोबा. यानंतर होणारा सामना करंजडी दापोली तालुक्यातील एक नावाजलेला संघ आणि श्रीवर्धन तालुक्यातील वलवटी संघ, दोघांमध्ये होणारी लढत. राईट आर्म ओव्हर विकेट माराकडून गोलंदाजी करतोय सज्ज मनाने दिघी संघाकडून. सुंदर सुरेश फटका, देखना फटका, कणकणी दणदणीत आणि चटकार. 11 धावा. संघाची धावसंख्या 11. आणि
करंजरीने टॉस जिंकलाय का मुबीनबाईंनी टॉस जिंकलाय ते सांगायचं आहे. करंजरी टॉस होईल. आपला निर्णय कळवा संदीप कडू. संदीप कडू एक मिनिट ही मॅच संपते एक जरा 5 मिनिटं. सर्व समाज बांधवांना पुढच्या रविवारी एक ग्रुप मी असा ठेवणार आहे की महादेव कोळी समाजाचा एक ग्रुप अलग असेल आणि गाव टू गावचा एक ग्रुप अलग असेल. असाही करणार आहे की आपल्याही समाजाची उन्नती वाढू दे आणि यूट्यूबवरती खेळाडूंना खेळताना दिसू दे. पुढच्या वर्षी नक्कीच आपला जो गाव दसरा साजरा होईल आणि त्याच्यानंतर 2-4 संडे गेल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चामध्ये 13 गावांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून एक क्रिकेट स्पर्धा भरवणार आहे टेनिस बॉलची. आणि ते प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट ट्रॅक्स घालूनच या मैदानावर खेळणार आहे आणि ह्याच ग्राउंडवरती स्पर्धा होईल. वेळ आली तर नाईट टुर्नामेंट सुद्धा या ग्राउंडला होईल कारण नाईट टुर्नामेंटची सुद्धा व्यवस्था या ग्राउंडमध्ये आहे. आणि सामन्याला सुरुवात दिघी संघाकडून गोलंदाज शार्दुल ज्याने कान्यामध्ये आपलं नाव रोशन केलं होतं ते शार्दुल गोलंदाजीसाठी सज्ज. राईट टार्मवर तिकडे मारा करतात. सुंदर असा मारलेला फटका. सूर एक फटका देख ना फटका डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि पंचांचा निर्णय काय ते पाहूया. एक धाव. विजयासाठी 7 धावांची गरज आणि करंजली दापोली संघाने तयार राहायचं. लगेच आपली क्षेत्ररक्षण काय घेतलं ते कळवायचं आहे. आणि अशा पद्धतीने उर्वरित 1 धावांची गरज. 1 धाव जिंकण्यासाठी नांदगाव वाघोबा नांदगाव संघाला. चला मित्रांनो करंजली दापोली संदीप कडू आपला संघ घेऊन मैदानात तयार राहायचं आहे. आता सामना चालू होणार आहे. संदीप कडू यानंतर होणारा सामना संदीप कडू दापोली वर्सेस वलवटी मुबीनबाई. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपला संघ घेऊन टच राहायचा. लगेच सुंदर सुरेख फटका देखना फटका आणि अशा पद्धतीने नांदगाव संघाकडून हा सामना बोलतोय. संदीप कडूने मैदानाचा ताबा घ्यायचा आपला डिसिजन सांगून. संदीप कडू चला मैदानात या. संदीप कडू करंजली संघ करंजली दापोली संदीप. याच्यानंतर होणारा सामना असेल वलवटी विरुद्ध दापोली असा हा सामना. विनोद